स्वयंभू महालक्ष्मीचे पवित्र स्थान असलेले कोल्हापूर. पण कोल्हापूर हे नाव कसे पडले आणि या नामकरणाचा माता महालक्ष्मीशी नेमका काय संबंध आहे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. पुराणानुसार एकदा माता लक्ष्मी आणि श्री विष्णूंमध्ये घनघोर मतभेद निर्माण झाले. या मतभेदांमुळे माता लक्ष्मीने वैकुंठ सोडले आणि त्या पृथ्वीवरील आजच्या कोल्हापूर प्रदेशात अवतरल्या. तेव्हा अनेक भक्त मातेच्या सेवेसाठी तेथे उपस्थित झाले. परंतु त्याच वेळी त्या परिसरात औंधासूर आणि कोल्हासूर हे दोन अत्याचारी राक्षस राज्य करत होते. त्यांनी जनतेला माता लक्ष्मी विरुद्ध भडकवून अधर्माचा प्रचार सुरू केला. एका बाजूला मातेची सेवा सुरू होती तर दुसऱ्या बाजूला अधर्म वेगाने पसरत होता. तेव्हा जनतेचा उद्धार व्हावा म्हणून माता लक्ष्मीने महादेवांची उपासना केली. त्यांना प्रसन्न करून राक्षसांपासून मुक्ततेसाठी प्रार्थना केली. महादेवांच्या कृपेने त्यांच्या अंशातून एका तेजस्वी योद्ध्याचा जन्म झाला. तो म्हणजे ज्योतिबा. ज्योतिबाने औंधासुराशी घनघोर युद्ध करून त्याचा वध केला. परंतु जेव्हा कोल्हासुराला समजले की त्याचा वध करण्यासाठीच ज्योतिबाचा जन्म झाला आहे, तेव्हा त्याने महादेवांची कठोर तपश्चर्या केली आणि वरदान मागितले की कोणताच देव किंवा पुरुष माझा वध करू शकणार नाही. वरदान मिळताच कोल्हासुराने जनतेवर अधिक छळ आणि अत्याचार सुरू केले. तेव्हा स्वयं माता लक्ष्मी युद्धासाठी कोल्हासुरासमोर प्रकट झाल्या. दोघांमध्ये दीर्घकाळ भीषण युद्ध झाले. शेवटी माता लक्ष्मीने कोल्हासुराला